मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 4 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपलं लेक्चर स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 4 फेब्रुवारी द हिंदू 4 फेब्रुवारीचा आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली 2 एडिटोरियल आहे ते विशेष करून एक सोबत डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण दोघांचा सेम सब्जेक्ट आहे, तो म्हणजे चायना. हे जे छोटंसं एडिटोरियल आपण बघतोय ते चायना विषयीच आहे आणि इकडचं हे जे मोठं एडिटोरियल आपण बघतोय ते सुद्धा चायना विषयीच असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये मग आता बीजिंग ऑलिम्पिक सुरू झालेत आजपासून. खरं तर त्या चायनामध्ये कंडक्ट केले जातील आणि तिथं काय झालं, जी ओपनिंग सेरेमनी असते तिथं मशाल घेणं, टॉर्च सेरेमनी एक असते, तिथं गलवान व्हॅलीमध्ये एक क्लॅश झाला होता आपला आणि चायनीज आर्मीचा. गलवान व्हॅलीमध्ये 2020 मध्ये क्लॅश झाला होता आणि त्या 2020 मध्ये काय झालं होतं, क्लॅशमध्ये त्या गलवान व्हॅलीच्या रक्तपात खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. त्याच्यामध्ये चायनीज आर्मीला सुद्धा हानी झाली होती आणि इंडियन आर्मी मधले सुद्धा जवान काही शहीद झाले होते. मग तो प्रकार टाळण्यासाठी दोन्ही गव्हर्नमेंट त्यानंतर काम करत होतं, चायनीज गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट. परंतु चायनीज गव्हर्नमेंट मनापासून तशा प्रकारची कृती करत नाही हे उघड झालेलं आता. कारण का तर त्या ओपनिंग सेरेमनीमध्ये हा जो गलवान व्हॅलीमध्ये जवान इन्व्हॉल्व्ह होता त्या चायनाचा, त्या जवानाला त्या मशाल पकडण्याचं मान त्यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यावरून गलवान व्हॅलीमध्ये जो प्रकार घडला त्याचं कुठंतरी चायनीज गव्हर्नमेंट समर्थन करतंय की काय, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं पाहावयास मिळते. आणि त्याच्यावरती रिॲक्शन म्हणून इंडियन गव्हर्नमेंटनं काय केलं, इंडियन ऑफिशियल्सनी काय केलं, त्या ज्या गेम आहेत बीजिंग ऑलिम्पिकच्या त्या गेम बायकॉट केलेल्या पाहावयास मिळतात, त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला पाहावयास मिळतो. कोणत्याही प्रकारचे प्रसार भारतीनं सुद्धा जाहीर केले की प्रसार भारतीवरती, दूरदर्शनवरती कोणत्याही प्रकारे बीजिंग ऑलिम्पिकच्या ज्या गेम आहेत त्या प्रदर्शित केल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर जे काही एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहे त्या एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरनी सांगितले, ऑफिशियल्सनी सांगितले की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पार्टिसिपेट गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होणार नाहीत. परंतु जे स्पर्धक जाणार नाहीत इंडियावरून ते स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकतात, त्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. हे या छोट्या एडिटोरियलमध्ये डिस्कस केले. आणि या एडिटोरियलमध्ये काय डिस्कस केले, जो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया आहे त्याच्यावरती जे काही महत्वाचे एरिया आहेत त्याच्यावरून दोन्ही कंट्रीमध्ये वारंवार वाद चालू असतोय. चायना जो असतो ती इलिगल वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये विशेष करून डेप्सांग जो एरिया आहे त्या डेप्सांग एरियावरती याच्यामध्ये जास्त भर दिलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग हे जर एडिटोरियल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते मॅपच्या माध्यमातून मी समजावून सांगतो, म्हणजे जे काय एरियाज आहेत ते तुम्हाला समजून घेता येईल आणि टोटल एडिटोरियलमध्ये काय सांगितले हे सुद्धा तुम्हाला समजून घेता येईल. मग मॅपच्या आधारे आपण हे एडिटोरियल जे काय आहे, काय बोलतं हे एडिटोरियल, आपण मॅपच्या आधारे समजून घेऊयात. इथं आपण मॅपमध्ये बघू शकतोय, इथं जो डेप्सांगचा एरिया हा दिलाय ना, इथं रेड डॉटनं दिलाय आपल्याला, तो एरिया त्या एरियावरचीच या एडिटोरियलमध्ये जास्त भाष्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. एकंदरीत सेंटर पॉईंट एडिटोरियलचा हा एरिया आहे, विशेष करून डेप्सांग नावाचा. मग ही जी डॉटची लाईन दिसते, डॉट 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 करून दाखवले तुम्हाला ती डॉटची लाईन म्हणजे त्याला आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो. आता या लाईनच्या इकडचा जो हा भाग आहे तो सुद्धा इंडियाचाच तसा भाग आहे, परंतु त्याच्यावरती कब्जा जो आहे तो चायनीज गव्हर्नमेंटने त्याच्यावरती कब्जा केलेला आपल्याला पाहावयास मिळते. पीपल लिबरेशन आर्मी त्यांच्या आर्मीला म्हणतात, त्या आर्मीनं त्याच्यावरती कब्जा करून ठेवलेला आहे. 1962 मध्ये जे युद्ध झालं होतं त्या 1962 मध्ये त्यांनी या एरियावरती कब्जा प्रस्थापित केला होता आणि तो कब्जा आतापर्यंत तसाच कंटिन्यू केलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. म्हणून या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती वेगवेगळे जे एरियाज आहेत त्याच्यामध्ये गलवान व्हॅली आहे, ज्याच्यावरती ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की जून 2020 मध्ये तिथं रक्तपात झालेला आपल्याला पाहावयास मिळालं होतं. हे गलवान व्हॅलीचा एरिया आहे. बाकी सुद्धा एरिया आहेत. पुढं आणखी एक मॅप जर बघितला आपण तर तो मॅप आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन खरं तर देण्याचा प्रयत्न करतो. त्या मॅपमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकतोय, नेमके एरियाज महत्वाचे कोणकोणते आहेत ज्या एरियांवरून इंडियन आर्मी आणि चायनीज आर्मीमध्ये वारंवार क्लॅश सुरू असतात, डिस्प्यूट सुरू असतात. विशेष करून इथं हा जो एरिया आहे या एरियाविषयी खरं तर आपण बोलतोय. विशेष करून हा झाला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया, म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल ही आहे. आणि त्याच्यावरती एरिया कोणकोणते आहेत तर दौलत बेग ओल्डी नावाचा एरिया आहे, त्याचबरोबर काराकोरम पास म्हणजे खिंड, काराकोरम खिंड आहे तिथं. त्याचबरोबर राकी नाला हा एरिया या इथं पाहावयास मिळतो आपल्याला. त्यानंतर देपसांगला इथं आपल्याला पाहावयास मिळतं, म्हणजे देपसांग विषयी आता आपण बोलत होतो तो एरिया आहे हा. त्याचबरोबर स्पांगूर हा एरिया आहे या ठिकाणी. त्याचबरोबर चुशुल एरिया इथंच आपल्याला पाहावयास मिळतोय.
पेंगांगसो लेकचा एरिया जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो. हे महत्वाचे खरं तर एरिया आहेत आणि इकडं ज्याच्यावरती कब्जा करून ठेवलाय चायनानं त्या एरियाला आपण अक्साई चीन या नावानं ओळखतो. हा खरं तर तो एरिया आहे आणि याच लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचं जे मी एरिया तुम्हाला आता वेगवेगळे सांगितले त्या एरियाला खरं तर डिस्प्युटेड एरिया म्हटलं जातं. दोन्ही कंट्रीमधले जे क्लॅश निर्माण होतात ते याच एरियामुळे निर्माण होतात असं आपण प्रत्येक वेळेस न्यूजमध्ये बघू शकतोय. त्याचबरोबर इकडं सिपकी पास आहे, त्यानंतर डेमचॉक इथं एरिया आहे, त्याचबरोबर झिपुगिला हा एरिया सुद्धा इथं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर चुमार एरिया हा सुद्धा इथं चुमार नावाचा एरिया आहे, तो सुद्धा आपण इथं बघू शकतो. हे वेगवेगळे जे एरिया तुम्हाला मी मॅपच्या माध्यमातून दाखवतोय त्याचं कारण हे की याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मॅपच्या आधारे. त्यामुळे तुम्हाला मॅप रिडिंग परफेक्ट असणं याच्याविषयीच गरजेचं आहे. मॅपवरती या चांगलं कमांड तुमचं असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणखी चांगल्या पद्धतीनं जर एरिया बघायचे झाले महत्वाचे जे जास्त क्लॅश आतापर्यंत त्याच्यावरती झालेलं आहे तो म्हणजे देपसांग तर प्लेन आताचा आहेच, आता आपण डिस्कस करतोय ते इथं दाखवले. त्याचबरोबर गलवान व्हॅली इथं दाखवले. हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, ह्या हॉट स्प्रिंगच्या एरियावरून सुद्धा जास्त क्लॅश वारंवार सुरू असतात. इथं सुद्धा चायनीज आर्मी जी आहे ती वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर पेंगांगसो लेकचा जो हा एरिया आहे तो नॉर्थचा एरिया मानला जातो आणि हा एरिया आहे तो साऊथचा एरिया मानला जातो. हे दोन एरिया पेंगांगसो लेकचे एरिया मानले जातात. हे महत्वाचे एरिया आहेत डिस्प्यूट ज्याच्यावरून चालू आहे आतापर्यंत. मग आता बाकी आता हा मॅप समजावून घेतला, ह्या मॅप विषयी या ठिकाणांचा उल्लेख करून तिथं जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आणि विशेष करून हे जे एरोटेल आहे ते डेप्सांग प्लेन जे आहे त्या डेप्सांगला जास्त केंद्रबिंदू मानणारे एरोटेल आहे. मग याचं महत्व आपल्या दृष्टीतून काय आहे, याच्यावरती आपण आपला अधिकार कायम ठेवणं का गरजेचं आहे, तर याच्यावरती या एरियामध्ये सगळ्यात जास्त प्लेन एरिया जो आपल्याला बघायला मिळतो तो प्लेन एरिया डेप्सांग हा एवढाच एरिया आहे. जर उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, उद्या युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला या प्लेनचा चांगल्या पद्धतीने फायदा घेता येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हे जे फ्लॅट एरिया आहे, प्लेन एरिया आहे डेप्सांग नावाचा, त्या एरियावरती आपलं कब्जा असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्यावरती जर चायनीज कब्जा होत असेल तर भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठी किंमत त्याची मोजावी लागू शकते असा वेगळा पॉईंट या एरोटेलमध्ये सांगण्याचा लेखकाने प्रयत्न केला. त्याचबरोबर या डेप्सांग पासून इकडं जर बघितलं आपण तर जसं की इथं आपल्याला दिलंय की ते हा जो एरिया आहे तो अक्साई चीनचा एरिया आहे. मग अक्साई चीन वरती उद्या आपला एरिया वापस घेण्यासाठी जर संघर्ष सुरू झाला तर ते सगळ्यात जास्त ऍक्सेसेबल ठिकाण कुठलं आहे तर ते आहे डेप्सांग प्लेन. त्याचबरोबर इकडं छोटासा एरिया जो आहे तो ग्लॅशियरचा एरिया आहे, विशेष करून त्याच्यावरची चायनानं कब्जा करून ठेवलाय. मग याच्यावरती जरी आपल्याला आपला एरिया उद्या वापस घ्यायचं म्हटलं तर ऍक्सेसिबल एरिया कोणता आहे, ऍक्सेसिबल पॉईंट कोणता आहे तर तो आहे डेप्सांगचा पॉईंट. म्हणून त्याचं एक वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्या दृष्टीतून आपण विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. असं म्हणजे डेप्सांगचं जे महत्व आहे ते जास्त महत्व याच्यामध्ये सांगितले आणि ते महत्व लक्षात घेऊन आपण हे जे महत्वाचे एरिया आहेत ते कंट्रोल करून ठेवायला पाहिजे. इथं चायनाची घुसखोरी जी आहे ती कमी करणं कुठेतरी गरजेचं असं सांगितलंय. त्याचबरोबर हा जो वाद आहे तो खऱ्या अर्थानं जास्त जर न्यूजमध्ये आला असेल तर तो कधीपासून आला असं म्हटलंय 2013 पासून आला असं म्हटलंय. कारण 2013 मध्ये सुद्धा स्टँड ऑफ या एरियामध्ये दोन्ही आर्मीचा झाला होता, दोन्ही आर्मी समोरासमोर येऊन उभं राहिल्या होत्या. त्यामुळे 2013 पासून खरं तर हे जे वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते न्यूजमध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि इथं 1962च्या युद्धाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. 1962 मध्ये कशा पद्धतीने त्यांनी आपल्या टेरिटरीवरती कब्जा केला आहे तो आतापर्यंत कब्जा करून ठेवलेला आहे हे आपण बघू शकतोय असं या एरोटेलमध्ये सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय. त्याचबरोबर पाकिस्तानचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलाय. मग आता आपण जर हा मॅप बघितला तर याच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल विषयी आता आपण बोललोय. त्याचबरोबर लाईन ऑफ कंट्रोलचा सुद्धा एरिया इथं दिलाय आपल्याला. लाईन ऑफ कंट्रोल जर बघितलं तर या ठिकाणी लाईन ऑफ कंट्रोल आहे आणि त्या लाईन ऑफ कंट्रोलवरती सुद्धा वारंवार पाकिस्तानची जी आर्मी आहे ती सुद्धा व्हायोलेशन ऍक्टचं करण्याचा प्रयत्न करत असते, घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असते. मग त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तिथं अलर्ट राहणं कुठंतरी गरजेचं आहे असं या एरोटेलमध्ये सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केलाय. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. या एरोटेलमधून आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून नेबर कंट्रीसोबतचं आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याच्यावरती वेगळा एक अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा जो मॅप तुम्हाला दाखवलाय या मॅपवरती तुमचं चांगलं कमांड असणं गरजेचं आहे. याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाहीये.
पुढचं एडिटोरियल आहे ते खरं तर मेघालयाशी रिलेटेड एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावं मिळते. मग विशेष करून मेघालयामध्ये जे कोविड-19 नंतर रिलीफ फंड दिला गेला होता, म्हणजे एक्स क्रायटेरिया पेमेंट वगैरे म्हणतो आपण त्याला, की महत्वाची व्यक्ती कोविड-19 मरण पावली असेल तर त्यांना काय अनुदान देण्याचं ठरलं होतं. परंतु मेघालयामध्ये हे जे अनुदान आहे, हा जो निधी आहे, ते खरं तर गरजू लोकांपर्यंत पोहोचला का, ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचला का, याचा उहापोह करणार हे एडिटोरियल असलेले आपल्याला पाहावं मिळते. विशेष करून मेघालय स्टेटवरती फोकस करणार हे एडिटोरियल आहे, त्यामुळे ते डिटेल बघण्याची आपल्याला काही गरज नाही. इथं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचा उल्लेख आलाय, RTI ज्याला आपण म्हणतो. मग त्या RTI विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. RTI ऍक्ट कधी पास केला, त्याचं कारण काय काय होती, त्याच्या अंतर्गत काय काय प्रोव्हिजन्स केले गेलेत, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट, मेघालय स्टेट जे आहे ते अनेक कारणांमुळे न्यूजमध्ये असतं, त्यामुळे मेघालयाचं लोकेशन वगैरे कशा पद्धतीचं आहे ते लोकेशन आपण डिटेलमध्ये बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट या एडिटोरियलमध्ये आपण घेऊ शकतो. बाकी हे डिटेल बघण्याची आपल्याला काही गरज नाही. पुढचं जे हे छोटंसं एडिटोरियल दिसतंय ते विशेष करून क्रिप्टोकरन्सीची रिलेटेड जे काही धोरण आहे आताच्या बजेटमध्ये, त्या धोरणाविषयी भाष्य करणार हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. विशेष करून आता बजेट प्रस्तुतीच्या अगोदरपर्यंत अनेक समाज माध्यमातून काय बोललं जात होतं की कदाचित इंडियन गव्हर्नमेंट येणाऱ्या काळामध्ये क्रिप्टोकरन्सीवरती बॅन आणू शकतं. पहिलं तर क्रिप्टोकरन्सीचे एक्झाम्पल काय आहेत, बिटकॉइन असेल, ॲथरम असेल, अशा प्रकारच्या करन्सीला आपण क्रिप्टो करन्सी म्हणतो, ज्या करन्सी फक्त डिजिटल फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. वास्तविक म्हणजे ज्याला आपण टच करू शकत नाही हातातून, म्हणजे फिजिकली त्या करन्सी अवेलेबल नसतात, त्या फक्त डिजिटली अवेलेबल असतात. आणि त्या ज्या करन्सी चालतात त्या ब्लॉकचेन नावाची टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीनुसार चालतात, त्या करन्सींना आपण क्रिप्टो करन्सी असं संबोधतो. त्या करन्सीविषयी इथं खरं तर बोललं गेलं. मग आता क्रिप्टो करन्सीविषयी मग 1 फेब्रुवारीला बजेट प्रस्तुत केलं गेलं. त्या बजेटमध्ये क्रिप्टोकरन्सीचं धोरण सरकारचं काय असेल हे प्रस्तुत केलं गेलं. विशेष करून त्याच्यामध्ये काय सांगितलं की क्रिप्टोकरन्सीवरती 30% टॅक्स आकारला जाईल. त्याच्याबरोबर सरचार्जेस वेगळे असतील, सेस वेगळा असेल, म्हणजे हे सर्व आकारलं जाईल. आणि क्रिप्टोकरन्सीला प्रॉपर्टी टॅक्स सारखं ट्रीट केलं जाईल, म्हणजे प्रॉपर्टीवरती जो टॅक्स द्यावा लागतो तशा पद्धतीचा टॅक्स आपल्याला क्रिप्टोकरन्सीवरती सुद्धा द्यावा लागेल, असं प्रकारचं धोरण स्पष्ट केलं. त्याचबरोबर तुम्ही जे टॅक्स विवरण तुमचं देताय, इन्कम टॅक्स भरायला जातं, त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये एक वेगळा रकाना कशासाठी असेल, तुमच्याकडे क्रिप्टो करन्सी विषयीचे विवरण देण्यासाठी त्याच्यामध्ये एक वेगळा रकाना ऍड करण्यात येईल, वेगळा कॉलम ऍड करण्यात येईल. अशा प्रकारची घोषणा या बजेटमध्ये केलेली आहे. मग याच्यामुळं हे स्पष्ट झालं की क्रिप्टो करन्सीवरती कोणत्याही प्रकारे बॅन आणला जाणार नाही गव्हर्नमेंटकडून. त्यामुळं जे क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर होते त्यांना एक क्लिअरिटी मिळाली या बजेटमुळे, असं याच्यामध्ये सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केला. आणि मग याला अशा पद्धतीनं ट्रीट करणं किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, याचा एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण खरं तर या एडिटोरियलच्या अंतर्गत आपण काढून ठेवायला पाहिजे. क्रिप्टो करन्सीचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. नेमकं क्रिप्टो करन्सी कशाला म्हणायचं, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. तशा पद्धतीचा अभ्यास आपण खरं तर इथं करून ठेवणं या एडिटोरियलच्या अंतर्गत कुठेतरी गरजेचं आहे. बाकी एडिटोरियलच्या अंतर्गत इम्पॉर्टंट असं काय नाही. याच्यातून की पॉईंट पहिला तर घ्यायचा आहे, क्रिप्टो करन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, जे की ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं. दुसरा की पॉईंट, आपल्याला बजेट विषयी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बजेट विषयीचं लेक्चर ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती 2 दिवसापूर्वी अपलोड करून ठेवले. बजेटची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बजेट शब्द कुठून आला आहे, घटनेमध्ये बजेट रिलेटेड 112 कलम आहे त्याची चर्चा त्याच्यामध्ये केली. बजेट रिलेटेड संबंधित महत्त्वाच्या कमिटी त्यांचं रिपोर्ट काय होतं ते डिटेलमध्ये डिस्कस केले. त्याचबरोबर बजेट रिलेटेड ऍक्ट्स महत्त्वाचे कोणकोणते होते त्या ऍक्टचे सुद्धा डिटेलमध्ये डिस्कशन केले गेले. हा सर्व उहापोह बजेटचा तिथे केला गेलाय. बजेटची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला ABCD बजेटची म्हणू शकतो आपण, ती तिथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर अपलोड केलेलं आहे. ते लेक्चर अवश्य बघून घ्या, जेणेकरून बजेटची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल तिथं. एवढंच इम्पॉर्टंट हे आर्टिकल होतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळं आता इथं आर्टिकल्स आपले महत्त्वाचे संपत आहेत. आता महत्त्वाच्या न्यूज कोणत्या आहेत त्या आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. पहिली न्यूज आहे, जसं की आपण एडिटोरियलमध्ये पण डिस्कस केलं होतं, चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि बीजिंग ऑलिम्पिकवरती इंडियानं बायकॉट केलेला आहे हे आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याला कारण काय, तर जो पँगँग सो लेक जो इन्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये जो चायनीज सोल्जर होता त्या सोल्जरला मशाल सेरेमनीचं त्याला आपण टॉर्च सेरेमनी म्हणतो, त्याचा मान त्यांनी दिलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्या दृष्टीतून कुठंतरी चायना त्या गलवान व्हॅलीमध्ये तो एरिया झाला, मी चुकून तुम्हाला पँगांगसो म्हणतोय, गलवान व्हॅलीमध्ये जे काय प्रकार घडला त्याचं कुठंतरी इनडिरेक्टली चायनीज गव्हर्नमेंट समर्थन करते असं चित्र कुठंतरी निर्माण झाले. त्याच्यामुळं त्या
ऑलिम्पिक गेम्सवरती इंडियानं बायकॉट केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. इंडियन डिप्लोमॅट्स जे आहेत त्यांनी बायकॉट केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं, तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनासोबतचं इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला अभ्यास डिटेलमध्ये त्याचा करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर मॅप आपला परफेक्ट असणं गरजेचं आहे. जो की तुम्हाला मी मॅप आता दाखवला, तो मॅप रिडिंग तशा पद्धतीचं तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन जर विचारला तर आपल्याला तो यशस्वीरित्या टॅकल करता यायला पाहिजे. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं या न्यूजच्या अंतर्गत आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तिसरा की पॉईंट जर घ्यायचा झाला तर 1962चं जे युद्ध झालं होतं 1961-62 या पिरियडमध्ये चायनीज, इंडिया आणि चायनामध्ये, त्या युद्धाविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला मिळाली तर ती सुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. पुढची महत्वाची न्यूज कोणते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती हरियाणाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून हरियाणा गव्हर्नमेंटनं एक ऍक्ट आणला होता आणि त्या ऍक्टमध्ये प्रायव्हेट कंपनी असतील किंवा सोसायटीज असतील याच्यामध्ये 75% आरक्षण जे आहे ते स्थानिकांना देण्यात यावं अशा प्रकारचा ऍक्ट तो सांगत होता. परंतु त्याला चॅलेंज केलं गेलं हरियाणा पंजाब हायकोर्टामध्ये. आणि हरियाणा पंजाब हायकोर्टानं काय सांगितलंय, हा जो कायदा आहे त्याच्यावरती स्टे आणायला सांगितलं, म्हणजे स्टे आणलेला आहे त्या कायद्यावरती. हे खरं तर याच्यामध्ये सांगितलंय. मग आता याच्यामध्ये की पॉईंट पहिला आपला येऊ शकतो. इथं पंजाब हरियाणा हायकोर्ट म्हटले, म्हणजे पंजाब स्टेट आणि हरियाणा स्टेट या दोन्ही स्टेटमध्ये एकच हायकोर्ट आहे, ते मध्ये पंजाब हरियाणा हायकोर्ट. मग अशा आणखी हायकोर्ट कोणते आहेत का किंवा नाहीत, असतील तर कोणकोणते आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही स्टेटमध्ये एक हायकोर्ट असणं अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये आपल्या कुठं केली गेली आहे का याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. तेवढंच खरं तर इम्पॉर्टंट या न्यूजच्या अंतर्गत होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती मॅरिटल रेप हा इश्यू सांगणारी न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून आता मॅरिटल रेप म्हणजे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. विशेष करून इंडियन पिनल कोडचं जे 375 सेक्शन आहे, 375 व सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये असं सांगितलंय, जर हजबंड आपल्या पत्नीवरती, आपल्या वाईफवरती जबरदस्ती सेक्शुअल रिलेशन डेव्हलप करत असेल तर ते रेप कॅटेगरीमध्ये येणार नाही असं संबोधले. त्याच्यामध्ये अशी प्रकारची तरतूद केली गेली. आणि ती जी पत्नी आहे तिचं वय जे आहे ते 18पेक्षा जास्त असायला पाहिजे, 18 पूर्ण तिला असायला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद आहे. मग आता इथं काय होतंय की तो हजबंड आहे म्हणून तो रेप करायचा त्याला अधिकार आहे का, अशा प्रकारचं अधिकार देणारं हे सेक्शन आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या आर्टिकलवरती या सेक्शनवरती जास्त गदारोळ निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि त्याच्याच रिलेटेड हायकोर्टामध्ये पिटिशन सुद्धा दाखल केली गेली होती. आणि त्यामुळेच हायकोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला याच्याविषयी प्रश्न विचारलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि युनियन गव्हर्नमेंटनं काय सांगितलं, आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय सांगितलंय, संबंधित जे स्टेक होल्डर्स आहेत या कायद्याशी त्यांच्याशी कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. ते कन्सल्टेशन केल्यानंतर हायकोर्टाला सेंट्रल गव्हर्नमेंट उत्तर देताना आपल्याला भविष्यामध्ये पाहावयास मिळेल. मग याच्याच रिलेटेड पहिला की पॉईंट तर आपल्याला इंडियन पिनल कोडचं सेक्शन जे 375 आहे त्या सेक्शनची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, त्याचा डिटेल अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला जर घ्यायचा झाला तर दुसरा की पॉईंट आणखी एक ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम, त्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो. हा जो ऍक्ट आहे महिलांचं डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण करणारा जो ऍक्ट आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा आपण काढून ठेवायला पाहिजे. आता प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे त्याच्या सेक्शन 3 मध्ये काय सांगितलंय, तर त्याच्या सेक्शन 3 मध्ये सांगितलंय की जर महिलेचं घरामध्ये वोकल अब्यूज होत असेल, त्याचं वोकल व्हायलन्स होत असेल, फिजिकल व्हायलन्स होत असेल, सेक्शुअल व्हायलन्स होत असेल, आणखी कुठल्या प्रकारचा व्हायलन्स जर होत असेल, विशेष करून 3 गोष्टी त्याच्यामध्ये या मी कोट केल्या त्या सांगितलेल्या आहेत. जर तशा पद्धतीनं घरामध्ये तिच्यासोबत व्हायलन्स होत असेल, हिंसा होत असेल, तर ती जी हिंसा करणारी व्यक्ती आहे तिच्या विरोधात प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा सेक्शन 3 आहे त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होईल. असा एक ऍक्ट आहे, काल पण न्यूजपेपरमध्ये हे आपण डिस्कस केलं होतं. तो जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होईल. त्यामुळं अशा प्रकारची तरतूद आहे. मग त्यामुळं आपल्याला त्या ऍक्टचा सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. म्हणजे पहिला की पॉईंट तर इंडियन पिनल कोडचं 375 सेक्शन जे आहे त्याचा डिटेल अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्याबरोबर दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो, जे व्हायलन्स रिलेटेड ऍक्ट आहे त्याला आपण प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणतो, त्या ऍक्ट सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढच्या ज्या 2 न्यूज आहेत त्या विशेष करून पहिली जी न्यूज आहे
ती हेट स्पीचशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते. जे काँग्रेसचे लीडर दिग्विजय सिंग आहेत त्यांनी राज्यसभेमध्ये हा प्रश्न केलाय की हरिद्वारमध्ये जो प्रकार घडला, हेट स्पीच केले गेलं, हिंसाचार फैलवण्याचा प्रयत्न केला गेला मुस्लिमांविरोधात, मुस्लिम बांधवांविरोधात, त्याच्यावरती नरेंद्र मोदी का काय बोलले नाहीत, त्यांनी का मौन धारण केलं, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मग याच्यावरून हेट स्पीचचा मुद्दा निर्माण होतो. मग हेट स्पीच विषयी इन्फॉर्मेशन देणारं वेगळं स्पेशल लेक्चर ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केले. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर ते चांगल्या पद्धतीनं बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हेट स्पीच नेमकं काय आहे, त्याच्या रिलेटेड तरतुदी काय आहेत, नेमकं हेट स्पीच कशाला म्हणायचं, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मी देण्याचा प्रयत्न केला त्या लेक्चरमध्ये. करंट बेस्ड इश्यूमध्ये ते लेक्चर अपलोड केले. करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर ऑलरेडी अपलोड करून ठेवलं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा की पण या न्यूजमधून हेट स्पीच रिलेटेड आपण काय घेऊ शकतोय, विशेष करून तर हा धार्मिक मुद्द्यावरून वाद पेटला होता, त्यामुळे फ्रीडम ऑफ रिलिजनचा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर हा वाद जो आहे तो स्पीचचा आहे, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीचचा मुद्दा इथं निर्माण होतो. आणि तिसरा म्हणजे धर्माच्या आधारावर आणखी एक कन्सेप्ट महत्वाची, ती म्हणजे सेक्युलरिझमची कन्सेप्ट, त्याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो, ज्याचा उल्लेख आपल्या भारतीय प्रियांबलमध्ये सुद्धा आलाय, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा आलाय. त्यामुळे या 3 की पॉईंट विषय सुद्धा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला 12 ते 35 जे आर्टिकल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्या मूलभूत अधिकारांचा टोटल अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि सेक्युलरिझमची कन्सेप्ट जी आहे, धर्मनिरपेक्षता ही कन्सेप्ट आहे, ती डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्त्वाची आहे. आणि हेट स्पीच रिलेटेड तर आपण इन्फॉर्मेशन काढून ठेवायची, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. त्याचं लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलंय, ते बघितलं नसेल तर अवश्य बघून घ्या, त्याच्या व्यवस्थित नोट्स बनवून ठेवा. दुसरा मुद्दा आहे तो पेगासस स्पायवेअरचा मुद्दा पुन्हा न्यूजमध्ये आलाय. पेगासस विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवले करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये आपल्या, ते बघून घ्या. म्हणजे पेगासस नेमकं काय प्रकरण आहे, वादाचा मुद्दा तो काय आहे, ते सर्व त्या लेक्चरमध्ये मी अपलोड करून सांगितले. या न्यूजमध्ये मजकूर आपल्याला महत्वाचा नाही, परंतु की पॉईंट आपल्याला काय आहे तो महत्वाचा असतोय, तो आहे पेगासस स्पायवेअर. आणि तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खूप दिवसापासून गाजलेला हा मुद्दा आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा, त्याच्यावरती कसाही क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळेच मी वेगळं लेक्चर त्याच्यावरती ऑलरेडी बनवून ठेवले, ते अवश्य बघून घ्या, त्याच्या नोट्स बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो व्यवस्थित टॅकल करता यावा. पुढची न्यूज आहे ती रशिया आणि युक्रेनचा जो काही संघर्ष चालू आहे त्याच्याच रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं की रशिया जो आहे तो युक्रेनसोबत संघर्ष करतो, युक्रेनच्या बाउंड्रीवरती रशियानं त्यांचं सैन्य सुद्धा डिप्लॉय केलेलं आपल्याला पाहायला मिळते. अनेक लष्करी यंत्रणा तिथं डिप्लॉय केलेले पाहायला मिळतात. आणि त्या पार्श्वभूमीवर युएसएनं आणि नाटोनं हे पाठिंबा कुणाला दिला, युक्रेनला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगानंच युएसएनं काय केलंय, बेलारूस जी कंट्री आहे, बेलारूसमध्ये आपल्या ट्रूप्स डिप्लॉय केलेत, जेणेकरून जर उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर लगेच युक्रेनला आपण मदत पोहोचू शकू. या अनुषंगाने त्यांनी तशा पद्धतीची कृती युएसएने केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर नाटोनं जवळजवळ 30,000 ट्रूप्स नाटोनं सुद्धा डिप्लॉय केलेले आपल्याला पाहायला मिळते युक्रेनच्या सपोर्टमध्ये. त्यामुळे एक वेगळा वाद तिथं निर्माण झालाय. हा खूप गाजलेला मुद्दा आहे, त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. पहिला तर की पॉईंट ही केस स्टडी काय आहे, युक्रेन रशिया वाद काय आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट काय, तर मॅपच्या दृष्टीतून आपण हे खरं तर समजून घेणं गरजेचं आहे, याचं लोकेशन वगैरे समजून घेणं गरजेचं आहे. ते इथंच आपण गुगल मॅपच्या माध्यमातून समजून घेऊयात. इथं आपण गुगल मॅपच्या माध्यमातून लोकेशन बघू शकतोय. इथं इंडियाचं लोकेशन कर्सर जर तुम्हाला दिसत असेल तर इथं इंडियाचं लोकेशन पाहावयास मिळतं आपल्याला. आणि इथून या ठिकाणी गेला तर इथं युक्रेनचं लोकेशन पाहावयास मिळते. आणि त्याच्या शेजारील कंट्री बेलारूस नावाची कंट्री आहे, युरोपियन कंट्रीज आहेत विशेष करून. आणि इकडे रशियाचं लोकेशन आपल्याला पाहावयास मिळते. आणि युएसएचं लोकेशन बघितलं तर या ठिकाणी आपल्याला युएसएचं लोकेशन पाहावयास मिळते. मग जर झूम करून बघितलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने युक्रेनचं लोकेशन पाहावयास मिळेल. इथं बेलारूस आहे आणि याच बेलारूसमध्ये युएसएनं स्वतःची आर्मी डिप्लॉय करून ठेवलेली. जर गरज पडली तर लगेच युक्रेनला इकडं ती ट्रूप शिफ्ट करता येईल, जेणेकरून युक्रेनला लगेच आपण सपोर्ट करू शकेल. अशा प्रकारची भूमिका युएसएने घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. बाकी टॉपोग्राफी म्हटलं तर ब्लॅक सीचा एरिया आहे, इकडं कॅस्पियन सीचा एरिया आहे, इकडं मेडिटरेनियन सीचा एरिया आहे, इकडं तैरानियन सीचा एरिया आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि रशियाची जी लष्करी यंत्रणा आहे ती विशेष करून युक्रेनची ही जी बाउंड्री आहे त्या युक्रेनच्या बाउंड्रीच्या तिथं त्यांनी ते डेव्हलप केलेलं आपल्याला पाहावयास मिळते, डिप्लॉय केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. तिथं जवळजवळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. ही आपण प्रयत्न केला लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा. आता आपण नॉर्थ अटलांटिक ट्रीटीचा सुद्धा उल्लेख आला याच्यामध्ये. मग नाटो विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून इथंच बघण्याचा प्रयत्न करूयात.
इथं आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन बघू शकतो. विशेष करून नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनला नॉर्थ अटलांटिक अलायन्स सुद्धा म्हटलं जातं, जे की इंटर गव्हर्नमेंटल मिलिटरी अलायन्स आहे. त्याच्यामध्ये 27 युरोपियन कंट्रीज आहेत, 2 नॉर्थ अमेरिकन कंट्रीज आहेत आणि 1 युरोशियन कंट्री आहे. अशा कंट्रींची मिळून नॉर्थ अटलांटिक ट्रिटी बनलेली आहे. ही जी ऑर्गनायझेशन आहे ती नॉर्थ अटलांटिक ट्रिटी हा जो करार झाला होता तो 4 एप्रिल 1949चा करार फॉलो करणारे ऑर्गनायझेशन असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांचा फ्लॅग इथं पाहू शकतोय, लोगो या ठिकाणी आपण पाहू शकतोय. फॉर्मेशन त्याचं झालं होतं 4 एप्रिल 1949 रोजी. टाईप काय आहे तर मिलिटरी अलायन्स आहे, लष्करी समूह आहे हा एक, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हेडक्वार्टर त्याचं ब्रसेल्स बेल्जियममध्ये हेडक्वार्टर असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर मेंबरशिप आहेत त्या 30 स्टेट म्हणजे 30 देश याचे मेंबर असलेले आपल्याला पाहावयास मिळते. इंडिया हा याचा मेंबर नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर सेक्रेटरी जनरल जे त्याचे आहेत, त्याचे सेक्रेटरी जनरल जे आहेत ते जेन्स स्टोल्टेनबर्ग हे त्याचे सेक्रेटरी जनरल आहेत. त्यांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही छोटीशी इन्फॉर्मेशन नाटोविषयीची आपण इथं या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. काय कारणास्तव आता मी तुम्हाला इथे विजिबल होऊ शकत नाही, परंतु हरकत नाही. इथं या ठिकाणी खरं तर आजचा द हिंदू समाप्त होतोय. जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते, जे काही महत्त्वाच्या न्यूज होते, ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करण्याचा प्रयत्न केला. आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील, इतर क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण द हिंदूच्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.